गाणं संपलं. संपलं काय? हो. तू ताल कुठला धरला? हा मला बाहेर आणला होता मारायला, पण तू काय जमला नाही. नाही जमला? काय जमला? पण तुला एवढा उशीर का झाला रे? अरे काय सांगू तुला, सांगतोस काय सांगू तुला, काय सांगतोस? सांग मला आज. अरे काय सांगू तुला, काय सांग मला. अरे येत होतो दरबारात. येत होता दरबारात? हो मग दरबारात येत होतो. मग काय झालं? बायको म्हणाली काय म्हणाली? डबा घेऊन जा. आणि मग दिला डबा- ना तुला डबा? अरे काय सांगू तुला, का बोचा फटकन पाठवून दिला तुला? अरे डबा घेऊन जा बोलले. हा. अरे पण काही भाकऱ्याच झाल्या नाही. अरे देवा. मग तसा तुझा आवाज कानी आला. हा. आलो धावत धावत आलास? धावत आलो. हो. आपल्या साटिंब्याच्या मालाला, तुमच्या इकडे वरच्या? साटिंब्याच्या मालाला. हा. मग वाघ. तू तिकडे कशाला गेला होता साठीमध्ये मला अरे आता मारायला? मला ती वाट जवळ ना. तिकडची वाट जवळ तुला? मग मधल्या वाटेने येता होता? मधली वाट कशी जवळ? मला तीच वाट जवळ. तीच वाट जवळ. मग काय झाला? समोर वाघ. कुठं? तुझ्या समोर वाट? वाघ. ती चड्डी ओली झाली दिसत नाही अजून मला. झाली. आता तुला काय करायचंय? काय करायचंय मला? हा. मग काय झालं पुढे? समोर दिसला वाघ. मग काय झालं? वाट दिसला मग. तो पुढं आणि तू माग. हो पुढे आणि तू माग. हा. तो पुढं मी माग. हा. काय म्हटलं? तो पुढं हा. मी माग. हा. धावतोय हा. धावतोय. हा. समोर दिसला काय? झाड. झाडावर बसलास की तू? आता काय करणार, पर्याय नाही. मग गेलो झाडावर. झाडावर चढलास तू? झाडावर चढलो. आणि झाडावर. आणि काय झाला पुढे सांग की नाही? पूर्ण मी उपाडलो होतो. तू उपडला होतास आणि मुतला होतास. मग पुढे झाली चड्डी तर गती गत बरोबर झाली. हो. वाघानं काय केला ना काय सांग. केला नसा? तुझी चड्डी काढला? चड्डी काय काढतो? मग काय केला? वाघ काय एवढी काय डायरेक्ट उभी मारणार आहे? काय केला काय? लघवी झाली. लघवी तुला झाली? हा मला तुला झाली. झाली? त्याला कशी होय? तुला झाली? मला झाली. मग काय केलास? त्यांनी मारला लघवीवर उडी. तुझ्या उडी मारला? उडी मारला. तुझी एवढी मोठी लघवी काय? आता वरनं पडली अशी खाली येणार ना, तर वर जाणार आहे. बरोबर बरोबर आहे. बरोबर ना. बरोबर आहे. लघवीवरती निघाला चढत. तुझ्या लगेच चढत निघाला? हो. अरे रशी आहे काय ती चढायला तुझी लघवी? चढत निघाला. निघाला आणि आता काय करणार? काय करणार? काय केलास? काय करणार? काय केलास काय? लघवी बंद करून टाकली. हा. वाघ पडला खाली. लघवी बंद केली. वाघ पडला खाली. आणि पडला वाघ. आलो लगेच धावत दरबारात. चांगला केला रे राजा. अशी गंमत घडली माझी. चांगली गंमत केली. मग बाकी काय म्हणतोयस? बाकी बायका पोर तुझी काय बोलताय? माझी बायका बरी आहे. तुझी बायका बरं काय म्हणताय? माझी एकदम मजेत. माझी बायका बरं लेख माझी 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 बायको उड्या मारते. कुठं? उड्या उडीत आहे. काय बोलतोयस का? हो मोरी उड्या मारतात. होय काय? मी काय बोलतोय बालू? बोल ना तुला काही. वाघाने एवढी मला लय दमवला मग नाही. काय? आता मी जरा विश्रांती घेतो. तू विश्रांती करतोस? विश्रांती मी करतो. पहारा देऊ? तू पहारा दे. ठीक आहे देतो मी पहारा. फक्त तू हलव. काय हलू? मला झालं की तुझा हात हलव. ठीक आहे हलवतो. हा. मला हुशार ठेव. हुशार. पहारा हुशार. इकडे बघ, बाजूला. आता बसून. अरे असा कसा बसतोय? कसा बसतोय? हा. इकडे बघ, दाखवतोय. एकदम पहारा हुशार. या प्रधानजीचे घडा वाचून अग्नी वाचून यज्ञ नाही. तसेच या प्रधानजीने आजपर्यंत याशिवाय लढाई केली नाही. परंतु हो, आपल्या राज्याचे राजसेवक ह्यांचा पारा कोणत्या प्रकारे चाललाय हे प्रथम पाहिलं पाहिजे. कोण आहे रे तिकडे? महाराजांनी प्रणाम असो. आशीर्वाद असो राजसेवक. जी महाराज, आपल्या जोडीचे सेवक कुठे आहेत? ते मागच्या गेटावर पहारा देत आहेत. ठीक आहे तिकडे खूप ढेकून झाले आहेत. तिकडे ढेकून मारत आहेत महाराज. ठीक आहे, आम्ही मागे जात आहोत. ठीक आहे महाराज.
नमक हराम. महाराजांच्या सिंहासनावरती झोपा काढताय राजसेवक या हरामखोराची आपण परीक्षा घेऊया. काय महाराज? महाराजांनी त्यांनी प्रणाम असो. आशीर्वाद असो. राजसेवक जी महाराज. महाराज आम्ही आपल्याकडे एक केस आणली आहे. बोला सेवक, अशी कोणती केस आहे? महाराज एका गरीब शेतकऱ्याची बायको एका चोराने पळवून दिली. ते त्याने काय करावं? त्याने दुसऱ्याची न्यायची. राजसेवक जी महाराज दुसऱ्याने काय करावं? दुसऱ्याने काय करावं? माझा जोडीचा बाळू आहे, बाळूच घेऊन जायची. आता नवीन लग्न झालंय, घेऊन जायची त्याची. पासाळा माझी नेते. महाराज बाळू काय करेल? बाळू बाळू माझी घेऊन जाईल. आपण काय कराल? आपण सेवक तुमची घेऊन जाणार. सुपला शॉट बसला. कोण संत आले होते? हो महाराज. काय माहिती का तुम्हाला? सांगताय महाराज, ऐका बोला लवकर. महाराज. संत म्हणजे बाबा, महागुरु महाराज, महागुरु. वा वा. हा गुरु कशाला? हा गुरु कशाला? बाळू काय करू? हा गुरु कशाला? महागुरु नाही, महागुरु. महागुरु काय? कानाला तळ पडलं. संत आले होते. होय महाराज, संतांनी कोणते गीत गायले? अभंग गायले. ए, बाळू काय बोल रे? महाराजांचा प्रसाद नाही दिलास? आय हो. ए बाळू, हा काय खैराच्या काय खैर बोलायला? मला का बोलतोय? त्याला सोड. ऐकतोय, ऐकतोय, मी गाडत नाही आज काय. बोला लवकर. महाराज तुम्ही बसा, बसा, तुम्ही बसा. आले आले फुलवले करायला लागले. बाळू, प्रसाद नाही सांगितलीस, कोणती होते? प्रसाद, होय प्रसाद सांगूया त्यांना आपण काहीतरी. होय. होय. राजसेवक जी बोला महाराज. लवकर. महाराजांचे प्रसाद केलं. 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 त्याचं. होय. वाटलं. आता कुठला काय करतोय? माझी साला करतोय. राजसेवक पारा व्यवस्थित ठेवा. आम्ही मागे जात आहोत. महाराज 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 अभंग बोलतो. महाराज संतांचा अभंग. घ्या लवकर. बोला लवकर. महाराज जरा लय लागायला लागल्या. रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने. 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 सुख झाले ओ साजने. महाराज पासाजणी म्हणजे बसायला नको. संत आले, दर्शन घ्यायला आले महाराज. होय. हा महाराज तुम्ही बसून घ्या. हळू महाराज. सोहा विठ्ठल बलवा चार पाटल्या. सोहा विठ्ठल बलवा चार पाटल्या. महाराज 4 बाटल्या. आता 5 जणी आल्या. पाणी पियाला नको काय? पाण्याच्या बाटल्या दुसऱ्या कसल्या नाही. सालाच काढायला. ताईटाच काढला. महाराजांची वेळ झाली आहे तरी पारा जागता ठेवा. होय महाराज. येतो आम्ही. होय महाराज. या तुम्ही. या तुम्ही. चला नंतर. नुसतं खैराची साला काढतोय आमची. हबे हबे मला बोलतो ना लाल झाला. हबे हबे. बघ बघ बघ.
हुशार. लय मारला रे. लय म्हणजे खैराच्या कंपनीत कामाला आहे तो. सालटीच काढून घ्या अशा होय. वासण्याचा वाटोळा झाला नाही तो. पारा एकदम हुशार. पारा हुशार. पारा हुशार. हुशार रे हुशार. या चंद्रपूर नगरीचे राजे चंद्रसेन आम्हालाच म्हणतात. आपल्या या चंद्रपूर नगरीकडे पाहिलं की कसा आनंदी आनंद होतो. परंतु हो, आपल्या राजसेवकांचा पहारा कोणत्या प्रकारे चाललाय हे पाहिलं पाहिजे. कोण आहे रे तिकडे? महाराजांच्या देवी प्रणाम असो. आशीर्वाद असो. राजसेवक जी महाराज. आपला पहारा कोणत्या प्रकारे चाललाय? अगदी गुलाबाच्या गुलाबाप्रमाणे चाललाय महाराज. वा राजसेवक. जी महाराज. राजसेवक, परंतु आम्ही असा विचार करतो की आम्ही दिवसेंदिवस वयोवृद्ध होत चाललो आहोत. होय महाराज. होय महाराज. तर आपले युवराज यांच्या नावे आपली राजगादी द्यावी, त्यांचा राज्याभिषेक करावा अशी आमची इच्छा आहे. चांगला विचार आहे महाराज तुमचा. राजसेवक, जी महाराज. ही बातमी आम्ही प्रधानजी व सेनापती यांच्या कानावर घालू इच्छितो. होय महाराज. त्यांना तातडीने हजर करा. जी महाराज. हे काळू जा बोलू ना. बोलवतो. काल्या आला. आम्हाला एकाएकी बोलवण्याचं कारण तरी कोणतं? एखाद्या शत्रूने आपल्या राज्यावरती हल्ला तर केला नाही ना महाराज? बोला महाराज, आम्हाला एकाएकी बोलवण्याचं कारण कोणतं? नाही प्रधानजी, नाही. बोला महाराज. नाही प्रधानजी, नाही. तुम्ही समजताय तसं काही नाही. आम्ही असा विचार करतो की दिवसेंदिवस आम्ही वयोवृद्ध होत चाललो, तर आपले युवराज त्यांच्या नावे आपली राजगादी देवी, त्यांचा राज्याभिषेक करावा अशी आमची इच्छा आहे. प्रधानजी, यावर तुमचे मत काय आहे? महाराज, तुमचे मत तेच आमचे मत आहे महाराज. परंतु ही आनंदाची बातमी आपण महाराणी व युवराजांना सांगितलीत का? नाही प्रधानजी, त्यांना हजर करा. ही बातमी आम्ही स्वतःच्या तोंडाने त्यांना सांगतो. ठीक आहे राजे. राजसेवक सांगितलेल्या आज्ञेचं पालन. होय होय होय. आणि महाराणी व राजकुमारीला दरबारात हजर करा. ए काळू जात आता समार जा घेऊन ये. महाराज, आम्हाला बोलवण्याचं कारण तरी काय? वा युवराज, आम्ही असा विचार करतो की दिवसेंदिवस आम्ही वयोवृद्ध होत चाललो, तर आपल्या या चंद्रपूर नगरीचे शासन आम्ही तुमच्या नावे देऊन तुमचा राज्याभिषेक करून ही राजगादी तुमच्या नावे चालवूया असा आमचा विचार आहे. महाराणी, यावर तुमचे मत काय आहे? ठीक आहे प्रधानजी, बोला राजे. आपल्या युवराजांच्या राज्याभिषेकाची तयारी करा. ठीक आहे राजे, या आपण. राजसेवक. जी महाराज. महाराजांनी काय सांगितलं? काय सांगितलं? काय सांगितलं? काय सांगितलं? आपल्या युवराज यांचा राज्याभिषेक करायचा आहे. होय महाराज. तर सर्व राज्यात दवंडी द्यायची. काय दवंडी? हो. पेटवतो. कशी पेटवाल? पेटवतो. दाखव कशी. पेटवतो मी, पेटवतो. तुम्ही पेटवायला बंद करावं. सर्व राज्यात दवंडी द्या. होय बा. देणार दवंडी. ठीक आहे. बरं येतो आम्ही. पेटवतो तुमची दवंडी. 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 ओय, दवंडी. सुपलाश दवंडी. सुपला शॉट कुठं माती शॉट आमची साला काढतोय एका बाजून. जीवा. हो या. काळ्या. काळ्या कुठला काळू. बोल बळ. का आपल्याला दवंडी पेटवायला पाहिजे. होय. तू पेटवतोस का मी पेटू? मला काही जमत नाही. मग? तू पेटाव. मी पेटू. ठीक आहे. बघ आम्ही कशी पेटवत होती. काळू. ए काळू, समोर ये की. पाठीपाठी कशाला करतोस? जरा असा पाठीचो. हल लक्ष हल. राजसेवक, आपल्यासाठी बक्षीस आलंय. कितीच आहे? शिवशंभू पद्मावती मार्गदामणे क्रिकेट संघ घाणेकरवाडी यांकडून आपल्या या वगनाट्यासाठी 500 रुपयाचं असं भरघोस पारितोषिक आलेलं आहे. तरी 9 तरुण मंडळ त्यांचे आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. तसेच
दिलीप खाणेकर यांसकडून 100 रुपये, वृषाली विकास खाणेकर यांसकडून 200 रुपये, तसेच श्रेया खाणेकर यांसकडून 100 200 रुपये, मानसी मंगेश खाणेकर यांसकडून 100 रुपये. काढू पिशव्यालाच खेळे पैसे जमवायला कमवायला हो म्हणजे काय आता एवढा झोला आणावाच लागेल आपल्याला. होय. काढू बोल बाळू. आता मी दवंडी देतो. दवंडीच दे. कशी देतो ती पण. हा. तू दवंडी दे. हा? पाटणा ताल देतो. ठीक आहे. ऐका हो ऐका. 100 रुपयावरती 2 बायका. अरे अशी नाही दवंडी थांब ना मी देतोय ना ऐक ना तू. ऐका हो ऐका. खालची वाडी, वरची वाडी, टेपवाडी, सुंदरवाडी, गोपाळवाडी, खालची वाडी, सुतारवाडी, चव्हाणवाडी. ऐका हो ऐका. आपल्या युवकांचा राज्यभिषेक सोहळा आहे, तर या सोहळ्याला आपण हजर राहायचं आहे सर्वांनी आणि येताना काहीतरी घेऊन यायचं आहे. ऐकली? चला आपण सर्व राज्यात झालेले आहे. राज्याभिषेकाची तयारी झाली का? झालेली आहे महाराज. ठीक आहे, जा महाराज युवराज यांना दरबारात हजर करा. ठीक आहे महाराज. काढू जा घेऊन. समोर आला. अरे युवराज बदलला. महाराजांचा विजय असो, आशीर्वाद असो. महाराज राज्याभिषेकाची सर्व तयारी झालेली आहे. ठीक आहे प्रधानजी. युवराज व महाराणी यांना हजर करा. राजसेवक जा. बाळू येऊन ये. मी आणू. राजसेवक आशीर्वाद असो. राजसेवक जे महाराज. जा व आरतीचं ताट घेऊन या. ठीक आहे महाराज. काढू जा आरतीचा ताट घेऊन ये. येतो घेऊ. काढू ये लवकर. लाला कुंकू जेवढा. पाया वाजवा. आजपासून या कन्यापूर्तीचे शासन तुमच्या नावे चालणार. आज आम्ही खूप आनंदी आहोत. प्रधानजी, सेनापती, आपल्या राज्यात आनंदोत्सव साजरा करा. मिठाई वाटा. राजसेवक महाराज राज्याभिषेक एकदम आनंदात पार पडला आहे. बरोबर बोलताय प्रधानजी. आता आपण थोडी विश्रांती घ्या. ठीक आहे, आम्ही येतो. राजसेवक जी बोला महाराज. महाराज. आपला पारख कसा चाललाय? अगदी गुलाबाच्या देठाप्रमाणे महाराज. वा 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 राजसेवक वा. राजसेवक आपला पारा मागच्या गेटवरती जाऊ दे. महाराज एवढ्या लय दिवसांत एकट्याच भेटलो. हा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा.
तू विचारा लवकर. होय महाराज विचारतो. महाराज तुमचा पोपट कोकणीत खातो काय? तुमचा पोपट कोकणीत खातो काय? तुमचा पोपट कोकणीत खातो काय? प्रश्न महाराज मी विचारला. तर कोण घेणार? उत्तर पण आता मीच घेणार. ठीक आहे. राजसेवक, उत्तर घेण्याची तयार राहा. होय महाराज. राजसेवक, ताला उडवला एका बाजून. पण मागच्या गटर पार गेलो तुम्ही. महाराज दरबार भरला आता. मागच्या गेटवर हाय काय? हाय काय मागच्या गेटवर? पालन करा. तुम्हाला कोणी जा लवकर. तुम्हाला कोणी जा लवकर. राजसेवक, होय महाराज. काळू गेलाय. दुसरा काळू कशाला? राजसेवक, तो गेलाय ना. होय जातो. आता मध्ये येताव. जरा तिकडं वा. महाराज मध्ये आलो तरी पण मध्ये येताव. शॉट शॉट चांगला शॉट. राजा विसरलास. राजा विसरलास. या प्रधानजीला तू विसरलास. त्या प्रधानजीने तुझ्या राज्यात नोकरी केली. त्या प्रधानजीला तू विसरलास. राजा या अपमानाचा बदला जर तू उठून घेईल तेव्हाच हा प्रधानशी शांत बसेल. शांत बसेल. शांत बसेल. होय महाराज. तुम्हाला कोणी नेला तर पुढून विश्रांती करवतो. राजसेवक, पुढचा सेवक मागच्या गेट होते. होय महाराज. तुझाही पारा मागच्या गेट वरती जाऊ दे. होय महाराज जातो. राजा राजा या मुलांचा अपमान केलायस. या अपमानाचा बदला जर तू करून घेईल तेव्हा फुगे केसावर फुगे केसावर फुगे. ओ मनी माय ओ बबल्या एकाचा केसावर फुगा. ओ मनी माय ओ बबल्या एकाचा केसावर फुगा. फुगा द्या फुगा केसावर फुगा. फुगा द्या फुगा केसावर फुगा. आपला पारा कुठे लावला होता? मागच्या गेट महाराज. काय करता? तुमच्याकडे फुगे आणले होते विचारला महाराज. जी महाराज. झालं होतं. कुठे महाराज? मागच्या गेटवर पारा काढा. तुमची केस नाही मोठी आहे. तुम्हाला वाईट फुगे देऊ का? जास्त फाजीलपणा करायचं नाही. राजा तुझा खून करून ही राजगादी माझ्या स्वाधीन करीन तेव्हा प्रधानजी शांत बसेल. शांत बसेल. शांत बसेल. बोल बाळू. तुझा बोचा लाल झालेला दिसतोय. शाप एकदम कालाच काढतोय. बघून उठवण्याची खात तुलाच आहे. तुझे बघून मला पण आहे. आता काय करणार? आता महाराज एकटच
काही बेकार हालत केला. एकदम बेकार. हॅलो परावश्या बरा हुशार. राजसेवक महाराजांचे आणि प्रणाम असो. आशीर्वाद असो. राजसेवक जी महाराज. आपला पहारा कोणत्या प्रकारे चालू आहे? अगदी गुलाबाच्या कळीप्रमाणे महाराज. जी महाराज. राजसेवक जी महाराज. आम्ही विश्रांती घेतो. आपला पहारा व्यवस्थित ठेवा. होय महाराज. बाळू, बघून ये. बाळू, कोण काढू? मी काय म्हणतोय? काय म्हणतोय? महाराज काय झोपी गेले? होय. मी पण आता वाम कुस्ती घेतो. तू पण मामा कुस्ती घेतोय. होय, मी पण घेऊ काय? पाठच्या गेटवर. चालेल चल. राजा चंद्रसेन तर काळ झोपी गेलाय. येथे पहारा करणारे राजसेवक देखील निघून गेले. ही संधी आहे या राजाचा खून करून आपण आपली राजधानी निर्माण करू. हरामखोर राजा चंद्रसेन. प्रधानजी आम्ही कोणाच्या प्रधानची नसून तुझा कर्तन काळ आहे. काय म्हणताय प्रधानजी? आमच्या राज्यात विश्वास महाराज भर दरबारात माझा अपमान केलास. या अपमानाचा बदला घेण्यासाठी आलोय. स्वतःच्या जिभेला आव्हान प्रधानजी. काय? चंद्राच्या एकदम चांगलं असणारे चंद्रपुराच्या आज काय शक्य की शांती सहज आहे. शक्य नाही. राजसेवक, काय पाहतो मी? हरामखोर सेनापती महाराजांचा खून. तो देखील तुझ्या हाताने. हात होता इथे. राजसेवक, जा. युवराज व महाराणीला यासाठी हजर करा. जा लवकर. हरामखोर सेनापती महाराजांचा खून केलास. त्या अगदी रक्ताने भरलेला महाराज गेले. महाराज युवराज, युवराज, शो करा, युवराज, शो करा. हरामखोर सेनापतीने आपल्या महाराजांचा खून केलाय. सेनापती, आपण हे काय केलं? दादाजी, याला जेलबंद करून टाका. ठीक आहे. राजसेवक, महाराजांच्या प्रेताची व्यवस्था करा. मी या हरामखोराला आपल्या बंदिखान्यामध्ये दाबून ठेवा. ठीक आहे महाराज. राजसेवक, येतो आम्ही. महाराजांचा खून केलास तू? नालायक. परावश्यार. बाळू, काय काढू? मी काय म्हणतोय? काय म्हणतोयस? तुला कोणी वाटतंय खून केलास?
मला वाटतंय त्या सेनापतीनेच केला असावा. नाही बाळू, काय तुला वाटतंय? त्या काल्याचा डाव आहे. काय तुला बाय? होय, काय वाटतंय हरामखोर साला? लय हरामखोर आहे. लय हरामखोरच आहे तो. त्याच्या अंगात लय किडा वाटतोय. लय. त्यानंच केला असावा. होय. हॅलो, हा. अमन कमलेश निवाते खोडदे यांकडून 100 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्यामल शरद घाणेकर यांकडून 100 रुपये, तसेच वैभव घाणेकर यांकडून खास वगनाट्याच्या भूमिकेसाठी 500 रुपये, तसेच विशाखा दीपेश घाणेकर यांकडून 200 रुपये, तसेच सई सचिन घाणेकर यांकडून 100 रुपये, प्रगती प्रकाश घाणेकर यांकडून 100 रुपये, आर्या मंगेश घाणेकर यांकडून खास वगनाट्यासाठी 500 रुपये, तसेच वेद वीर यांकडून 200 रुपये, तसेच स्वरा ईश्वरी पेजले पाली यांकडून 200 रुपये, सुलोचना घाणेकर यांकडून 100 रुपये, मनीषा घाणेकर यांकडून 100 रुपये, साजिरी संजय घाणेकर यांकडून खास वगनाट्यासाठी 501 रुपये. तरी सर्व बक्षीस दात्यांचे नवतरुण मित्रमंडळ घाणेकरवाडी आभारे आभारे आभारे. परावशर. आपला पारा कोणत्या प्रकारे चाललाय? अगदी गुलाबाच्या प्रमाणे महाराज. वा राजसेवक जी महाराज. राजसेवक महाराज, आम्ही आज खूप खुश आहोत. का तुमची बायको पळून गेली का महाराज? राजसेवक जी महाराज. या ठिकाणी एखादं नाच गाणं झालं पाहिजे. होय महाराज. जी महाराज. हो राजसेवक, खूप दिवस झाले एखादं नाच गाणं पाहिलं नाहीये. होय. जा. बाळू, हा, आपल्या बाजूच्या गावात घेऊन ये नर्तकीला. ठीक आहे. राजसेवक, तू देखील एक माझं काम कर. बोला तो महाराज कोणताय. राजसेवक, तू जा आणि मदिरा घेऊन ये. ठीक आहे महाराज, मदिरा आणतो ना. राजसेवक, सांगितलेल्या आज्ञेचं पालन करावं. ठीक आहे महाराज. या लवकर. मदिरा. बालू गेलाय, अजून आलाय नाही महाराज. राजसेवक, त्याला जाऊन बघा ना. होय महाराज. आम्ही आज खूप खुश आहोत. राजसेवक. महाराज. बालूला जेवण देतो. राजसेवक, किती सुंदर आहे ही नर्तकी. होय महाराज. आम्हाला या नर्तकीचा चेहरा पाहायचा आहे. पाहूया. मला पण आता काय मोह आवरेना. ठीक आहे. पाहूया. राजसेवक, तिला माझ्या भाऊ पैसे द्यायला सांगा. महाराज तुम्हाला बोलवत आहे. काय तो तिचा सुगंध. सेंट मारते
नर्तकीचा चेहरा पाहिजे आहे पाहूया. तिला अशी इथं माझ्यासमोर हजर करा. हे पुरटेस कशाला आलेस ना गाडीवाली. काही फालतू राजसेवक पायाला व्यवस्थित ठेवा. ठीक आहे ठीक महाराज. आहे आम्ही मागे जात आहोत. ठीक आहे महाराज. टायमाला नाही. प्रीत वेडे दोन पक्षी प्रीत वेडे दोन पक्षी
बोल बाळू. उचलायची काहीतरी व्यवस्था करावी लागेल. होय, त्याला पालखीत घेऊन जायचं माणूस. जाऊया. होय, बाळू, इकडं पुढे ठेवूया याला. याला काय खातो हा? काय खातो काय? बैगन ठेव, खाली ठेव. बांधून घे व्यवस्थित. पाय टाक तिथं, पाय टाक. तुला काही समजत नाही काय? टाक का नाही पाय? आंबूळ पिकल्या झाडाखाली. याला काय खातो हा? काय खातो काय? काय? तुला पाठीमागं आंबवण देतो चल. सावकाश, सावकाश. इकडून घे, इकडून घे. राजसेवक जा, तुम्ही महाराणी यांना दरबारात हजर करा. ठीक आहे महाराज. बाळू जा घेऊन ये. महाराणी सरकार महाराजांना स्वर्गवासी झाले. आता आपल्या या राज्याची सर्व जबाबदारी आपल्या युवराजांवरती आहे. शौर्य प्राप्तीसाठी आपण या शिकारीला पाठवलं पाहिजे. यावर आपलं काय मत आहे? ठीक आहे राजसेवक, युवराजांच्या शिकारी जाण्याची तयारी करा. होय महाराज. बाळू कोण काढू? शिकारीची तयारी करूया. करूया. एवढ्या मोठ्या अरण्यात एकही शिकार कशी दिसत नाही. सगळं सामसूनच दिसते महाराज.